दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या लेकीनं त्यांच्याबद्दलचे एक पुस्तक लिहिलंय। या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रणवदांचं मत जगासमोर येतंय। सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे लिहिले म्हणून त्यांची देशभक्ती आणि त्याग कमी होत नाही। सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी काय अत्याचार सहन केले हे कुणी कसं विसरू शकतं या शब्दात प्रणव मुखर्जींनी सावरकरांबद्दलचं मत त्यांच्या खासगी डायरीमध्ये नोंदवून ठेवलं होतं। सावरकरांबद्दल गांधी घराण्याचं मत त्यांना अजिबातच मान्य नव्हतं। सावरकरांवरती वारंवार टीका करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल असंही त्यांनी डायरीमध्ये नमूद केलं होतं। प्रणव माय फादर या पुस्तकामध्ये त्यांच्या मुलीनं ही माहिती सर्वांसमोर उलगडली आहे। तर आपल्या डायरीमध्ये प्रणव मुखर्जींनी कोणत्या गोष्टी लिहिलेल्या होत्या ज्याचा प्रामुख्याने उल्लेख या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो ते आपण पाहूया। फेब्रुवारी 2003 मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचं तैलचित्र लावण्याचं ठरलं। तैलचित्र लावण्याला आपण मान्यता दिली म्हणून सोनिया गांधी आपल्यावरती नाराज होत्या असा उल्लेख प्रणव मुखर्जींनी आपल्या डायरीत केलेला होता। सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे लिहिलेले असं सोनिया गांधी आपल्याला म्हणाल्या। त्यावरती प्रणव मुखर्जींनी सोनिया गांधींना म्हटलं की माफीनामे लिहिले म्हणून त्यांचा त्याग म्हणजे सावरकरांचा त्याग आणि देशभक्ती कमी होत नाही। आपण सावरकरांना देशभक्तच मानतो असं आपण सोनिया गांधींना स्पष्टपणे सांगितल्याचा उल्लेख प्रणव मुखर्जींच्या डायरीमध्ये आहे। लोकांची मनोवृत्ती हल्ली खूप कोती बनली आहे। सावरकर बंधूंनी सेल्युलर जेलमध्ये जे अत्याचार भोगले ते कुणी कसं विसरू शकतं। सावरकरांवरती टीका करण्याची खूप मोठी किंमत आपल्याला भविष्यात चुकवावी लागणार आहे। त्यामुळे सावरकरांबद्दलचं आपलं स्वतःचं वैयक्तिक मत प्रणव मुखर्जींनी आपल्या खासगी डायरीमध्ये नमूद केलं होतं जे या पुस्तकाच्या माध्यमातून आता समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।